श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षष्टीला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर तर होणारच आहेत, त्याचबरोबर आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तिथी 5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5:24 प्रारंभ होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:07 समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी षष्टीला एकादशी साजरी केली जाईल. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिळा एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षष्टीला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षष्टीला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षष्टीला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षष्टीला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षष्टीला एकादशीचे व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षष्टीला एकादशीचे व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस, आणि तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं. असं म्हटलं जातं, ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते, सेवा केली जाते, संध्याकाळी तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही. त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य देखील येत नाही. आज आहे षष्टीला एकादशी आणि षष्टीला एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा खूपच महत्त्व आहे. आणि आपण श्रीहरी विष्णूंना जो नैवेद्य अर्पण करणार आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य देखील श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे तुळशीचं. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. आज आहे षष्टीला एकादशी आणि षष्टीला एकादशीच्या दिवशी तिळाच्या वापराला खूपच महत्त्व आहे. अंघोळीपासून भोजनापर्यंत ते श्री हरी विष्णूंच्या पूजनापर्यंत प्रत्येक ठिकाणी तिळाचा वापर हा झालाच पाहिजे.
श्रीहरी विष्णूंची पूजा करून झाल्यानंतर जे आहे त्यांना सुद्धा आवर्जून आपल्याला तिळाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची पूजा करायची। फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नसतो, कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आहे आणि माता लक्ष्मीचं एकादशीच्या दिवशी निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श झाला किंवा जल अर्पण केलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचा दोषसुद्धा आपल्याला लागतो। त्याचमुळे जे आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला आपल्याला स्पर्शसुद्धा नाही करायचे, त्याचबरोबर तुळशीची पत्र देखील आपल्याला तोडायची नाही आहेत। तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिला जे आहे चिमूटभर हळद घ्यायची आणि तुळशीच्या मुळांवर आपल्याला ही चिमूटभर हळद अर्पण करायची। आपल्याला स्पर्श न करता ती हळद जी आहे मुळांवर अर्पण करायची। त्याचबरोबर आजच्या दिवसाला तिळाचं अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच जे आहे तुळशीच्या मुळांजवळ जे आहे आपल्याला चिमूटभर तीळ देखील अर्पण करायची आहेत आणि तीळ अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्यात। 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे। आता तुम्ही फ्लॅटमध्ये राहतील, तुमच्या इथे तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुळशीच्या मुळांना हळद अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते। त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो, कारण श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती तुळस आणि तुळशीमध्ये जर आपण हळद अर्पण केली, कारण हळद देखील जी आहे श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे, तर ज्या वस्तू श्रीहरी विष्णूंना प्रिय आहेत त्या जर आपण तुळशीला अर्पण केल्या तर त्यामुळे श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद हे मिळत असतात। त्याचबरोबर जे तीळ आहेत त्याची उत्पत्ती जी आहे ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि त्या तीळसुद्धा जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य नष्ट करायचं काम करतं। म्हणूनच जे आजच्या दिवसाला तुम्हाला चिमूटभर तीळ आणि चिमूटभर हळद जी आहे आवर्जून तुळशीच्या मुळांना अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य, सर्व विघ्न, सर्व दोष नष्ट होऊन चहूबाजूने आपली भरभराट झाली पाहिजे, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची प्रगती झाली पाहिजे। ह्या रीतीने आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची। अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा, तुमच्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।